आणि या उपरही जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर काही दिवसात आमच्या धाकट्या भावाचं रिसेप्शन तिकडे या आणि खात्री करा की आमची कंपनी सौंदर्याबद्दल काय विचार करते आणि कसा विचार करते। ठीक आहे, तर आम्ही डायरेक्ट रिसेप्शनलाच येतो आणि प्रत्यक्ष तिथे येऊनच बघतो की नक्की काय आहे ते। येतो मॅडम। नील, व्हॉट वॉज ऑल दिस? मॉम मॅडम 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 काही असेल पण नीलने खूप उत्तमरित्या ही परिस्थिती हाताळली, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता। अहो पण हे मॅडम येऊ मी? चला। हे सगळं ठीक आहे, हे हँडल केल्याने, पण हे जे बॅक टू बॅक इश्यूज येतात त्याचं काय करायचं? एक इश्यू संपला नाही की दुसरा इश्यू उभा राहतो। यांना विचार ना, यांची लाडकी सून आहे ना ती, जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून संकट चालूच आहे। आय एग्री। मी असंही म्हणू शकतो की ती घरात नव्हती म्हणून प्रॉब्लेम झाला, फक्त फोटो दाखवला तिचा आणि प्रॉब्लेम हँडल झाला। इनफॅक्ट आभार मानायला हवेत आपण तिचे। मग तुमचं काय म्हणणं आहे? आता आपण काय करायला हवं? तिलोत्तमा, आता तर हे रिसेप्शन आपल्याला करायलाच हवं। एक काम करा माझं प्लीज, हात जोडून विनंती करते। जो काय गोळ घालायचा आहे तो घाला, फक्त त्या पोरीला मीडिया समोर लाईमलाईट मध्ये फार आणू नका, जमेल? मॉम, आपण एक गोष्ट करू, आपण ताराचा गाण्याचा कार्यक्रम ठेवू, म्हणजे सगळा फोकस तारावर राहील, हिच्याकडे कोणी बघणार नाही। करा काय करायचं ते। मी सोहमला सांगितलंय सावलीला घेऊन यायला, चालेल ना तिलोत्तमा? आणि त्यात तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय। काय? अगं पण सावली आणि सारंग समोरासमोर असताना गाणं कसं शक्य आहे? आपण कसं मॅनेज करणार आहोत मम्मा? तू कॅन्सल का नाही करून टाकत? हे बघ, तू आताच्या तारा, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते। सिक्रेट रूम पर्यंत सावलीने कसं पोचायचं ते सावली बघून घेईल, आणि सावलीने जर हा कार्यक्रम केला नाही तर तिचं किती मोठं नुकसान होणार आहे ते तिला पटवून द्यायचं काम मी करेन। मम्मा, कसं कसं पॉसिबल आहे पण हे? आणि अशा सिच्युएशन मध्ये कुठून येतोय तुझ्यात कॉन्फिडन्स? तारा, तू तुझ्या मम्माला ओळखत नाहीस का? कधी कधी कॉन्फिडन्स पण भैरवीकडूनच कॉन्फिडन्स उधार घेतो। गॉट इट? काहीच नाही ग। सांगा ना, काय झालंय बाबा? माझं काय चुकलं काय ग? मी हे समजा जे काय करून बसलो ना, मला कळतच नाही या बराबर केलंय का चूक। जाऊ भावनेच्या भरात त्या एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरात तुला लोटून बसलो। आता माझंच मन मला खात आहे। साऊ, खरं सांगतो, त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं, मला काय नाही कळलं ग। काय बी कळत नव्हतं, सगळीकडे नुसता अंधार अंधार।
मी घाबरलो. मला वाटलं माझ्या लेकीचं कसं होईल. एवढ्या भरलेल्या मंडपातनं जर माझी साऊ लग्नाची परत गेली तर लोक काय म्हणतील. माझ्या साऊला कोणी स्वीकारलं नाही तर लोक काय म्हणतील. साऊशी कोणी लगीन करेल का. माझ्या साऊला कोणी स्वीकारेल का. मी घाबरलो. त्यात मी असा फाटका गरीब ज्यानं आपलं अख्खं आयुष्य विठ्ठलाच्या भक्तीत घालवलं. टाळ मृदंग याच्यातच सुख मानलं. साऊ पाय पाय पैसा जोडावा असा विचार कधी मनाला शिवलाच नाही ग. विठ्ठलाची सेवा हेच आयुष्य मानलं. पण आज मला कळलं या जगाच्या रहाटगाड्यात पैसा फक्त महत्वाचा. माणसाला पैशाशिवाय किंमत नाही, मान नाही. साऊ अगं मी हा तुझा आवाज त्या भैरवी माईकडे सुद्धा घाण ठेवला ग. माझं चुकलं साऊ. मला माफ कर साऊ. बाबा 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 काय बोलताय. कोण म्हणताय किंमत वगैरे नाही येते.